कुल्फीचं मागचं पाणी प्यायला आणि अख्खं चोळ पडून जातं पाण्यात. Oh, deep in my heart, I know this I'll overcome someday. अशी फाळी आपल्या अंगाला नाव. हॅलो, वेलकम टू माय स्पेशल न्यू डॉल हाऊस. आता मी तुम्हाला माझं हे मस्तपैकी बनवलेलं डॉल हाऊस दाखवणार आहे. माझे 3 डायनासॉर्स आहेत, सीला आणि गीला. तर त्यांच्यासाठी मी एक डॉल हाऊस बनवलंय. हे त्यांची बेडरूम आहे. हे बघा, स्टूल वरती बनवलंय. हे माझ्या पॅड वरती त्या 2 छोट्या वाल्यांचं प्ले ग्राउंड बनवलंय असं. आणि हे आहे ट्रॅम्पोलिन, त्याच्यावरती ते जम्प करतात. आणि हे सगळे त्यांचे खेळणी आहेत. आणि हे बनवलंय मी बाथरूम. आणि हे त्यांचे टॉवेल्स आहेत. हे त्यांचं खाणं आहे. त्यांची एक छोटीशी गाडी ठेवली. त्यांचे कोचेस आहेत, कसं ठेवायचं त्यांना वगैरे सगळे बघणार आहे. Doll house. Thank you for watching this video. हाय अनिता मामी, सगळ्यात आधी तुला खूप खूप थँक्यू, कारण तू मला खूप साऱ्या या क्रिएटिव्ह माइंड्सच्या क्लासमध्ये शिकवलंयस. आजूबाजूच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने कशा बघायच्या ते पण शिकवलंयस. मला आठवतंय की आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी सर्कल शेपची सगळे गोष्टी लिस्ट आउट करायची होती. त्याच्यामध्ये मला खूप सारी मजा आली होती. नेक्स्ट आपण एक डायनासॉर बनवलं होतं पानांनी. त्याच्यामध्ये पण मला खूप खूप मजा आली होती. नंतर हॅपीनेस बॉक्समध्ये तर मला जास्तच मजा आली होती, कारण मी आणि माझी आई रोज रात्री बसून ते सगळ्या वेळी बनवायचो, चिट्सही टाकायचो. तेव्हा मला नीट रायटिंग करायला यायचं नाही, म्हणून मी कधी कधी चित्र काढायची. आणि लास्ट आपण एक फिलिंग्सचा रोबोट बनवला होता. त्याच्यामध्ये मी रोज डेकोरेट करून चिट्स टाकायची. आणि सगळ्यात लास्ट आय वॉन्ट से थँक यू बिकॉज आय लव्ह यू. आय वॉन्ट से थँक यू बिकॉज आय लव्ह यू.